प्रकरण चौथे. पाकिस्तानच्या फाळणीकडे. काही ऐतिहासिक समज अगदी दृढ असतात, पण ते चुकीचे असतात. पाकिस्तानच्या आयएसआयने पहिल्यांदा भारतविरोधी दहशतवादी कारवाया सुरू केल्या, त्या काश्मीरातून. असे आपल्याला उगाचच वाटत असते. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. फाळणीनंतर लागलीच पाकिस्तानने काश्मीरमध्ये टोळीवाल्यांच्या वेशात सैन्य पाठवले हे खरे. परंतु तेव्हा काश्मीरी जनता भारताबरोबर होती. ती भारतीय फौजांच्या बाजूने लढत होती. त्या भूमीचा वापर छद्मयुद्धासाठी सुरू झाला, तो 1989 मध्ये. त्याआधी 1956 पासून पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचे लक्ष्य होते ईशान्य भारत. आजचा बांगलादेश हा तेव्हाचा पूर्व पाकिस्तान. तेथून आयएसआयने ईशान्य भारतात आपले जाळे पसरले होते. पूर्व पाकिस्तानातील चितगोंग टेकड्या, CHT, हा भाग ईशान्य भारताला खेटूनच. त्या भागात आयएसआयने प्रशिक्षण शिबिरे उभारली होती. तेथून ZA फिजूच्या नागा बंडखोरांना दहशतवादाचे प्रशिक्षण देण्यात येत होते. फिजू हा खरे तर स्वातंत्र्यसैनिकच. दुसऱ्या महायुद्धात जेव्हा नागालँडमधील अनेक लोक ब्रिटिश सैन्याला मदत करत होते, तेव्हा फिजूसारखे नागा नेते जपानी सैन्याच्या बाजूने लढत होते. नंतर ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेत भरती झाले. युद्धसमाप्तीनंतर त्यांना ब्रिटिश फौजेने पकडले. त्यांना शिक्षाही झाली. आता तेच भारतीय स्वातंत्र्यवादी फिजू भारताच्या विरोधात लढत होते. सप्टेंबर 18, 1954 रोजी फिजूने स्वतंत्र नागालँड सरकार स्थापन केल्याची घोषणा केली. त्या सशस्त्र संघर्षासाठी पाकिस्तानची मदत घेतली. हे सशस्त्र बंड जवाहरलाल नेहरूंनी शस्त्रबळानेच मोडून काढले. नागालँडमध्ये सैन्य घुसवले. त्या संघर्षात एक खास रणनीती आखण्यात आली होती. फील्ड मार्शल सर जेराल्ड टेम्पलर या ब्रिटिश सैन्याधिकाऱ्याने मलायामध्ये कम्युनिस्ट दहशतवाद्यांविरोधात वापरलेली ती रणनीती. त्या धोरणानुसार, लहानशा वाड्यांतल्या किंवा खेड्यांतल्या नागरिकांना मध्यवर्ती छावण्यांमध्ये हलवायचे. त्यांचा आणि दहशतवाद्यांचा संपर्क अशा प्रकारे तोडून टाकायचा. आपोआपच दहशतवाद्यांना अन्न, पाणी आदी मदत मिळणे कठीण होते. या नागरिकांच्या आडून, त्यांना ओलीस ठेवून दहशतवाद्यांना कारवाया करता येत नाहीत. भारतीय सैन्याने हेच केले. अखेर ते दहशतवादी नरमले. शांतताप्रिय नागा पुढाऱ्यांनी स्वतंत्र नागालँडच्या मागणीचा त्याग करत असल्याचे नेहरूंना कळवले. त्या काळात फिजो मात्र पाकिस्तानला पळून गेला. त्याच्या संघटनेतील गनीम पूर्व पाकिस्तानात आयएसआयच्या आश्रयाला गेले. हीच गत मिझोरामची. तेथे लालडेंगा हा मिझो नेता होता. तो निवृत्त भारतीय सैनिक. सैन्यात हवालदार क्लार्क या पदावर होता तो. त्याने मिझो नॅशनल फ्रंट ही संघटना उभारली होती. स्वतंत्र मिझोरामसाठी तो पाकिस्तानच्या संपर्कात होता. त्या दहशतवाद्यांनाही पूर्व पाकिस्तानात आयएसआयकडून प्रशिक्षण दिले जात होते. या संघटनेने फेब्रुवारी 28, 1966 रोजी सशस्त्र बंड पुकारून मिझोरामच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. ते बंड मोडून काढण्यासाठी मिझोराम लष्कराच्या ताब्यात देण्यात आले. केंद्र सरकारने ऐज्वाल या शहरावरील ताबा कायम राहावा, यासाठी तेथे विमानांतून बॉम्ब टाकण्यासही मागेपुढे पाहिले नाही. या बंडखोरांना आयएसआयकडून शस्त्रे, पैसे, प्रशिक्षण, सर्व काही पुरवले जात होते. पूर्व पाकिस्तानातील त्या शिबिरांतून पुन्हा त्यांचा चीनी गुप्तचर यंत्रणांशी संपर्क होत होता. चीनने त्यांच्यासाठी युनान प्रांतात प्रशिक्षण शिबिरे उभारली होती. भारतासाठी ही मोठीच डोकेदुखी झाली होती. पूर्व पाकिस्तानातील आयएसआयचा हा खेळ बंद करण्यासाठी काहीतरी करणे आता भाग होते. तेथील परिस्थितीही त्यासाठी पोषक होती. पाकिस्तानातील पूर्व भागात, म्हणजे आताच्या बांगलादेशात, स्वातंत्र्याचा वणवा भडकला होता. धार्मिक राष्ट्रवादाच्या आधारावर हिंदुस्थानातून फुटून निघालेला तो देश. पण एक धर्म, एक ध्वज, एक राष्ट्र ही घोषणा कितीही रोमांचक वाटत असली, तरी त्यातून अखेरीस जन्मास येतो तो लोकद्रोही फॅसिझमच. बांगला भाषिक मुसलमान आता त्याचा अनुभव घेत होते. धार्मिक राष्ट्रवाद ना समाजाला बांधून ठेवतो, ना देशाला, हे त्यांना आता समजले होते.
पश्चिम पाकिस्तानातील पंजाबी सत्ताधाऱ्यांच्या उद्धटपणाचा उबग आला होता त्यांना. सामाजिक आणि आर्थिक बाबतीत तर त्यांची गळचेपी केली जात होतीच, पण पूर्व पाकिस्तानातील नेत्यांना सत्तेत सहभागी करून घेण्याचीही त्यांची तयारी नव्हती. त्याचा अनुभव त्यांना पुन्हा आला, तो 1970च्या सार्वत्रिक निवडणुकीत. शेख मुजीब उर रहमान हे पूर्व पाकिस्तानातील प्रचंड लोकप्रिय नेते, भाग्यविधातेच मानले जात ते तेथील बंगाली भाषक जनतेचे. या निवडणुकीत त्यांच्या अवामी लीगला घसघशीत यश मिळाले. पूर्व पाकिस्तानातील जागा होत्या 169, त्यांनी जिंकल्या 167. त्यामुळे 313 जागांच्या नॅशनल असेंब्लीमध्ये त्यांचे बहुमत झाले. घटनेनुसार आता तेच पाकिस्तानचे पंतप्रधान बनणार. परंतु त्यात जुल्फिकार अली भुट्टोंनी खोडा घातला. एका बंगाल्याने आपल्यावर राज्य करावे, हे त्यांच्या खानदानी पंजाबी रक्ताला कसे मानवणार? धर्म एक असला म्हणून काय झाले? या अन्यायाने पूर्व पाकिस्तान पेटले. संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली. शेतकरी, सामान्य नागरिक, महिला, मुले सगळेच आंदोलनात सहभागी झाले. विद्यापीठांतून आझादीचे नारे दिले जाऊ लागले. विद्यार्थ्यांनी विद्यापीठांतून फक्त शिकावे, राजकारण करू नये, असे म्हणणारे लोकही तेथे होते. परंतु ते सारे पाकिस्तानी सरकारचे समर्थक. त्यांनी विद्यापीठात रणगाडे घुसवून कत्तली केल्या या विद्यार्थ्यांच्या. इंदिरा सरकार या घडामोडींकडे बारीक लक्ष ठेवून होते. पण ते लक्ष ठेवणे म्हणजे नुसतेच हातावर हात धरून बसणे नव्हे. शेख मुजीब यांना भारताकडून विविध प्रकारची मदत दिली जात होती. त्यातील सर्वात महत्त्वाची मदत म्हणजे आयबीकडून पाकिस्तानविरोधी बंडखोरांना दिले जाणारे प्रशिक्षण. पूर्व पाकिस्तानातील आंदोलन पेटवण्यासाठी जे जे म्हणून आवश्यक होते, ते सारे केले जात होते. तेही 1968 पासून. के. शंकर नायर तेव्हा आयबीमध्ये पाकिस्तान डेस्क सांभाळत होते. पूर्व पाकिस्तानात त्यांचे सातत्याने जाणे येणे असे. कर्नल मेनन या नावाने ते तिकडे वावरत असत. पी. एन. ओझा हे त्यांचे कनिष्ठ सहकारी. ते आयबीतील डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर. त्यांच्याकडे बंडखोरांना संघटित करण्याची जबाबदारी होती. पूर्व पाकिस्तानातील काही नौदल कर्मचारी, काही पोलीस अधिकारी, मुजीब यांच्या अवामी लीगचे कार्यकर्ते यांचा एक गट त्यांनी प्रशिक्षित केला होता. त्यांनीच पुढे आगरतळा येथील पाकिस्तानी दारुगोळा भांडारावर हल्ला चढवला. आगरतळा षड्यंत्र, कॉन्स्पिरसी मामला म्हणून हे प्रकरण गाजले. त्यात पाकिस्तानी सरकारने शेख मुजीब यांनाही अटक केली. खरे तर त्यात त्यांचा अजिबात सहभाग नव्हता. पण सरकार सूड घेण्याच्या स्थितीत होते. अशातच मार्च 26, 1969 रोजी अयूब खान यांना बाजूला सारून लष्करप्रमुख याह्या खान यांनी सत्ता ताब्यात घेतली. ते राष्ट्राध्यक्ष आणि प्रमुख मार्शल लॉ प्रशासक बनले. त्यांच्या विश्वासू वर्तुळात काही वरिष्ठ लष्करी अधिकारी होते. त्यातील एक नाव लक्षात ठेवायला हवे, ते लेफ्टनंट जनरल टिक्का खान यांचे. आधुनिक तैमूरलंगच हा. पूर्व पाकिस्तानात त्याच्या सैन्याने भयंकर अत्याचार केले. इतके की, पुढे हा बुच ऑफ बेंगॉल, बंगालचा कसाई म्हणूनच ओळखला जाऊ लागला. याह्या खान हे शेख मुजीब यांच्या हाती सत्ता कधीही देणार नाहीत, हे एव्हाना नक्की झाले होते. तशात च्या लंडनमधील गुप्तचराने एक खबर आणली. याह्या खान पूर्व पाकिस्तानवर लष्करी हल्ला चढवण्याच्या तयारीत असल्याची. ही गुप्तवार्ता तातडीने जॉईंट इंटेलिजन्स समितीला पाठवण्यात आली. त्यावर तेव्हा फारसा कोणी विश्वास ठेवला नाही. तेव्हा मग रामनाथ काव यांनी इंदिरा गांधी यांची भेट घेतली. पूर्व पाकिस्तानात आता अधिक तीव्र, परंतु छुपा हस्तक्षेप करण्याची वेळ आल्याचे इंदिरा गांधींनाही पटले. त्याबाबतचा आराखडा तयार करण्याचा आदेश इंदिराजींनी दिला आणि कामाला लागली. पूर्व पाकिस्तानात गुपचूप जाण्या-येण्यासाठी, तेथील लष्करी हालचालींवर नजर ठेवण्यासाठी नवीन चेकपोस्ट उभारण्यात आली. पाकिस्तानी लष्कराचे वायरलेस संदेश ऐकण्यासाठी खास यंत्रणा बसवण्यात आली. तिकडे पाकिस्तानात निवडणुका जाहीर होईपर्यंत ची सगळी तयारी झाली होती. पूर्व पाकिस्तानातील बारीक सारीक घडामोडींवर आता चे लक्ष होते.
पाकिस्तानशी युद्ध झालेच तर पहिल्यांदा पूर्व पश्चिम पाकिस्तान हवाई संबंध तोडणे आवश्यक होते. त्यासाठी काय करता येईल या विचारात असतानाच काव्यांच्या पुढे अचानक एक संधी चालून आली. त्यांनी तिचा पुरेपूर वापर केला आणि त्यातूनच घडले ऑपरेशन गंगा. याआधी उल्लेख केल्याप्रमाणे हाशिम कुरेशी नावाच्या तथाकथित ISI हस्तका ने भारतीय विमानाचे अपहरण केले आणि त्या दहशतवादी कारवाईचा जोरदार निषेध म्हणून इंदिरा सरकारने पाकिस्तानी विमानांना भारतीय हद्दीतून उड्डाण करण्यास बंदी घातली. याचा तातडीचा परिणाम म्हणजे पूर्व पाकिस्तानातील राजकीय आंदोलन चिरडण्यासाठी हवाई मार्गे सैन्यदल पाठवण्याच्या याह्या खान यांच्या योजनेत अडथळे आले. नंतर त्यांना त्यासाठी अमेरिकेने छुपी मदत केली. हा भाग वेगळा, पण चा हा घणाघातच म्हणावा लागेल. दरम्यान पूर्व पाकिस्तानातील परिस्थिती अधिकच बिघडली होती. देशात यादवीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मुजीब यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती. आंदोलने, निदर्शने, जाळपोळ, पोलिसांवर व सैनिकांवर हल्ले यांना ऊत आला होता. उर्दू भाषिक बिहारी मुसलमान हेही बंगाली मुस्लिमांचे लक्ष्य होते. स्वातंत्र्यासाठी लोक प्राणपणाला लावून लढत होते. दुसरीकडे पाकिस्तानी नेत्यांकडून राजकीय वाटाघाटींचा फार्स सुरू होता. खरे तर जाणीवपूर्वक तो वेळकाढूपणा चालला होता. लेफ्ट जन टिक्का खान यांना पूर्व पाकिस्तानचे गव्हर्नर आणि मार्शल लॉ प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते. त्यांचे लष्कर पूर्व पाकिस्तानात दाखल होण्याचीच वाट याह्या खान पाहत होते. याच काळात पूर्व पाकिस्तानातील बंगाली सैनिकांना, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या ठिकाणांवरून, ठाण्यांवरून हटवायला सुरुवात झाली होती. शस्त्रे काढून घेऊन त्यांना बराकीमध्ये बसवून ठेवण्यात येत होते. ठिकठिकाणी चकमकी सुरू झाल्या होत्या. अशात उजाडली मार्चची 25 तारीख. सायंकाळचे 5 वाजले होते. मुजीब यांच्याशी चर्चेचे नाटक करण्यासाठी आलेले जन याह्या खान ढाका विमानतळावरून कराचीला निघाले. टिक्का खान यांनी लष्करी कारवाईची पूर्ण तयारी केली होती. फक्त याह्या खान यांचा आदेश यायचा होता. पण तो ढाक्यात असताना द्यायला काही याह्या खान तयार नव्हते. त्यांना भय होते ते भारताचे चे. इकडे लष्करी कारवाई सुरू केली तर भारत सरकार नक्कीच हस्तक्षेप करील. काहीतरी बदमाशी करील. कदाचित भारतीय वायुसेना त्यांचे विमान मध्ये चढवेल. हा धोका पत्करण्यास ते तयार नव्हते. तेव्हा ठरले की ते कराचीला सुखरूप पोहोचले की इकडे तोफांचे बार उडवायचे. त्यानुसार रात्री 11:30च्या सुमारास पूर्व पाकिस्तानात लष्करी कारवाईस सुरुवात झाली. तिचे नाव होते ऑपरेशन सर्चलाइट. पण चे गुप्तचर काही बेसावध नव्हते. शेख मुजीब तेव्हा ढाक्यात 32 धनमंडी येथे राहत होते. त्या रात्री त्यांच्या निवासस्थानावर लष्कराची धाड पडणार असल्याची ची माहिती होती. च्या गुप्तचरांनी 8 वाजताच मुजीब यांना तसे कळवले. पण मुजीब यांनी तेथून पळून जाण्यास नकार दिला. आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना मात्र त्यांनी भूमिगत होण्यास सांगितले. रात्री 1:30च्या सुमारास त्यांच्या घराला पाकिस्तानी लष्कराने वेढा घातला. नेसत्या वस्त्रानिशी मुजीब यांना अटक करण्यात आली. आता घरात फक्त त्यांची पत्नी आणि धाकटा मुलगा हेच राहिले होते. मध्ये काही वेळ गेला आणि पुन्हा त्या घरासमोर लष्कराचा एक ट्रक येऊन उभा राहिला. आतील सैनिक खाली उतरले आणि त्या घरावर त्यांनी सर्व बाजूंनी अंदाधुंद गोळीबार केला. सुदैवाने त्या आधीच काही काळ मुजीब यांची पत्नी आणि मुलगा तेथून निसटले होते. ती रात्र पूर्व पाकिस्तानसाठी जणू कतकी रात होती. ती रात्रच नव्हे तर पुढचे काही महिने पाकिस्तानी लष्कराने नंगानाच घातला होता तेथे. जगाच्या इतिहासातील एक सर्वात अमानुष हत्याकांड तेथे घडत होते. बंगाली भाषिक, मग तो हिंदू असो की मुस्लिम, स्त्री असो की पुरुष, लहान मुलगा असो की वृद्ध, दिसेल त्याला गोळ्या घातल्या जात होत्या. त्याचीही एक प्राथमिकता यादी तयार केली होती पाकिस्तानी लष्करशहांनी. त्यात सर्वात वर होते अवामी नेते, कार्यकर्ते आणि समर्थक. दुसऱ्या स्थानी होते साम्यवादी आणि समाजवादी. तिसरा क्रमांक होता स्वातंत्र्य सैनिकांचा. चौथे हिंदू.
आणि या यादीतील 5वा गट होता विद्यार्थी, बुद्धिजीवी आणि व्यावसायिक यांचा. वेचून वेचून मारले जात होते त्यांना. वस्त्यांच्या वस्त्या जाळून टाकल्या जात होत्या. महिलांवर, मुलींवर भररस्त्यात बलात्कार केले जात होते. या क्रूर कृत्यात पाकिस्तानी लष्कराला साथ मिळाली होती. पूर्व पाकिस्तानात स्थलांतर केलेल्या बिहारी मुसलमानांची आणि जमात-ए-इस्लामी, अल-बद्र यांसारख्या अतिरेकी संघटनांतील रझाकारा-ची त्यांच्या क्रौर्याला तर परिसीमाच नव्हती. त्यातल्या त्यात दयाळू मृत्यू म्हणजे कमी हाल करून ठार मारणे. बांगलादेश जेनोसाइड आर्काइव्ह ने एका पाकिस्तानी सैनिकाचा कबुली जबाब प्रसिद्ध केला आहे. त्यात तो म्हणतो, हिंदूंना आणि काफिरांना ठार मारण्याचे आदेश होते आम्हाला. जून महिन्यात एके दिवशी आम्ही एका गावाला वेढा घातला. तिथल्या सगळ्या काफिरांना ठार मारा, असे आम्हाला सांगण्यात आले होते. आम्ही गावात गेलो, तेव्हा सगळ्या महिला कुराणाचे पठण करत होत्या. आणि सगळ्या पुरुषांनी एक विशेष प्रार्थनासभा भरवली होती. देवाची करुणा भाकत होते ते. पण दुर्दैवी होते ते. आमच्या अधिकाऱ्याने आम्हाला फरमावले, अजिबात वेळ वाया घालवू नका. एकेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम. आकड्यांमधून अत्याचारांची, हत्याकांडाची तीव्रता कधीही जाणवत नसते. पण हे आकडेही भीषण आहेत. 30 लाख लोकांचा मृत्यू. त्यात महिलांची संख्या 2.5 लाख. 4 लाखांहून अधिक महिलांवर अत्याचार. त्यातील 1,70,000 महिलांनी नंतर गर्भपात केला. 30,000 जणींनी आत्महत्या केली. हे युद्ध नव्हते. ही कथ होती. या अमानुष अत्याचारांमुळे पूर्व पाकिस्तानातून भारताच्या हद्दीत शरणार्थींचे तांडेच्या तांडे येऊ लागले होते. युद्ध संपेपर्यंत 90 लाखांवर आकडा गेला होता त्यांचा. हे गरीब बंगाली शेतकरी, शेतमजूर. त्यांचा भार आता भारताच्या तिजोरीवर पडू लागला होता. शांत बसणे आता भारताला शक्य नव्हते. मार्च 27, 1971 रोजी इंदिरा गांधी यांनी राज्यसभेत पूर्व पाकिस्तानातील अत्याचारांची माहिती दिली. 31 मार्चला भारतीय संसदेने पूर्व पाकिस्तानातील जनतेच्या लढ्याला आपला पाठिंबा व्यक्त केला. आता ते शब्द कृतीत आणण्याची वेळ झाली होती. फील्ड मार्शल सॅम होरमुसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ उर्फ सॅम बहादूर हे तेव्हा लष्कर प्रमुख होते. इंदिरा गांधी यांनी त्यांना आणि चे प्रमुख रामनाथ काव यांना पाचारण केले. पाकिस्तानविरोधात आता लष्करी कारवाई करावी, असे मत इंदिरा गांधी यांनी मांडले. विचार धाडसी होती. काळ शीतयुद्धाचा होता. अमेरिका आणि चीन हे दोन बडे देश भारताच्या विरोधात होते. पाकिस्तानशी युद्ध म्हणजे अमेरिकेला सरळ आव्हान. आणि अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन, परराष्ट्रमंत्री हेनरी किसिंजर हे सरळ पाकिस्तानची बाजू घेऊन उभे होते. अध्यक्षपदी येण्यापूर्वी एकदा निक्सन भारतात आले होते. तेव्हा इंदिरा गांधी यांनी त्यांची पुरेशी मेहमाननवाजी केली नव्हती. ती गोष्ट निक्सन विसरले नव्हते. इंदिरा गांधी आणि एकंदरीतच भारतीयांबद्दल कमालीचा द्वेष होता त्यांच्या मनात. 2005 मध्ये अमेरिकेने डॉक्युमेंट्स ऑन साऊथ एशिया 1969 ते 1972 या शीर्षकाखालील गोपनीय कागदपत्रे खुली केली. त्यातील एका संभाषणातून हे स्पष्टच दिसते. ते संभाषण आहे 5 नोव्हेंबर 1971 रोजी सकाळी 8:15 वाजता वॉशिंग्टनमध्ये निक्सन, किसिंजर आणि अध्यक्षांचे चीफ ऑफ स्टाफ हॅल्डेमन यांच्यातील. त्या चर्चेत निक्सन म्हणाले होते, "धिस इज द पॉइंट वेन शी, म्हणजे इंदिरा, इज ए बीच." त्याला दुजोरा देत किसिंजर म्हणाले होते, "होय, भारतीय हे असेही अक्करमाशेच आहेत. युद्ध सुरू करत आहेत ते तिकडं. त्यांच्यासाठी पूर्व पाकिस्तान हा आता मुद्दाच राहिलेला नाही." आता, मला हे फारच गमतीचं वाटलं. काल तुमच्याकडं ती पश्चिम पाकिस्तानचा विषय कसा काढत होती. पुढे जाऊन किसिंजर म्हणतात, "ती कुत्री असली, तरी आपल्याला जे हवंय, ते आपल्याला मिळालं आहे. तुम्ही अगदी चलाखीने, म्हणजे मला म्हणायचं की, ती घरी जाऊन असं सांगू शकणार नाही की, अमेरिकेने तिचं नीट स्वागत केलं नाही आणि म्हणून, वैतागून, तिला युद्ध करणं भाग पडतंय." या संपूर्ण संभाषणातून अमेरिका कशी पाकिस्तानच्या बाजूने होती, ते दिसते.
याह्या खान यांच्यासारखा लष्करशाह आता लाडका होता त्यांचा. याचे कारण चीन आणि अमेरिका यांच्यात ते मध्यस्थाची भूमिका बजावत होते. एप्रिल 28, 1971 रोजीची किसिंजर यांनी निक्सन यांना पाठवलेली एक नोट उपलब्ध आहे. पाकिस्तानविषयीच्या भविष्यकालीन धोरणांविषयीचे ते पत्र. त्यावर निक्सन यांच्या हस्ताक्षरात एक शेरा आहे. टू ऑल हँड्स, डोंट स्नवीज याह्या धिस टाईम. यावेळी याह्या खान यांचे हात पिरगळू नका, कारण ते त्यावेळी किसिंजर यांची गोपनीय बीजिंग भेट ठरवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होते. असे असतानाही इंदिरा गांधी यांनी मनोमनी पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यात अडचण एकच होती. तोवर आपले लष्कर त्यासाठी सज्ज नव्हते. माणेकशॉ म्हणत होते, आपल्या लष्कराची भूमिका ही संरक्षणाची आहे, आपली प्रादेशिक एकात्मता टिकवण्याची आहे, असं आम्हाला आजवर सांगण्यात आलं आहे. आता पूर्व पाकिस्तानात कारवाई करायची, तर पाणथळ जागेत युद्ध करण्यासाठीची साधनं आम्हाला लागतील. त्याचं प्रशिक्षण द्यावं लागेल. आता आपल्याकडं ते नाही. माणेकशॉ यांचे म्हणणे बरोबरच होते. तयारीशिवाय युद्धात उतरणे म्हणजे आत्मघातच. त्यावर इंदिरा गांधी यांनी त्यांना विचारले, किती वेळ लागेल त्यासाठी? माणेकशॉ म्हणाले, किमान 6 महिने. इंदिरा गांधींनी मान डोलवली. म्हणाल्या, ठीक आहे, युद्धाच्या तयारीला लागा. तुमची तयारी झाली की मला सांगा. तोवर रॉ ने पूर्व पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींमधून एक बंडखोर दल उभारावे, असे त्या बैठकीत ठरले. आता कस लागणार होता, तो रामनाथ काव यांचा आणि त्यांनी अवघ्या 2च वर्षांपूर्वी उभारलेल्या गुप्तचर संघटनेचा. त्यातूनच पुढे रॉ च्या हातून अशी कामगिरी घडणार होती की जागतिक गुप्तचर विश्वात ती इतिहास घडवणार होती.